खूप खूप आभार. तुम्ही ज्या पद्धतीनं सकाळपासून किंबहुना महिनाभरापासून या संपूर्ण सराव शिबिरासाठी जी मेहनत करतायत त्याला माझा सलाम. आणि आता आपण तिसऱ्या फेरीकडे वळतोय, ज्या फेरीतून आपण फायनल साठी 3 संघांना पाठवणार आहोत आणि त्यातून 2 एक विजेता आणि एक उपविजेता आपण घोषित करणार आहोत. सर नियमावली एकदा पुन्हा सांगा त्यांना. ऋतिक नियम सांगा त्यांना पुन्हा एकदा. ऋतिक नियमावली काय ती सांगा एकदा परत. यावेळी नियमावलीमध्ये थोडासा बदल आहे. 3 इक्के आणि 6 थर तुम्हाला लावायचे आहेत. हिंद मराठा गोविंद पथक इथे आलेला आहे. ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथकानं तयार राहायचंय आणि त्यानंतर कैवारी गोविंद पथक आणि हिंद मराठा गोविंद पथकानं सुद्धा तयार राहायचंय. चला रेडी आहेत. प्रिपरेशन टाइम स्टार्ट करायचं. चला जागेवरती या. प्रिपरेशन टाइम स्टार्ट करतोय आपण. रेडी 3 2 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि अशा पद्धतीनं हिंद मराठा गोविंद पथक सर्वांनी जवळ उभे राहा. 6 थरांसाठी तयार झालेला आहे. वक्रतुंड गोविंद पथकाच्या सर्व गोविंद पथकांनी थोडं पुढे यायचंय, सहकार्य करायचंय. हात वरती करा. 3 इक्क्यांसाठी आता प्रयत्न सुरू आहेत. हिंद मराठा गोविंद पथक खूप चांगलं. मेहनत, प्रयत्न, कष्ट, आत्मविश्वास. हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हिंद आरामात. मराठा गोविंद पथकासाठी. आरामात. आता टाइम वेळेचं बंधन नाहीये. वेळेचं बंधन नाहीये. सावकाश उतरायचं आहे. जसे चढलात तसे उतरायचे आहेत. वेळेसाठी कुठलीही मर्यादा नाही आहेत. त्याच्यामुळे जसे गेलात तसे खाली या. आपण खूप चांगल्या पद्धतीनं हा अटेम्प्ट या ठिकाणी अगदी दाखवलेला आहे. परंतु आता रिझल्ट जो आहे तो रिझल्ट काही वेळामध्ये येणार आहेत. नेक्स्ट गोविंद पथक आहेत त्याचे लगेच नाव आपल्यापर्यंत जारी होणार आहेत. त्यांनी लगेच मैदानावरती या आणि या गोविंद पथकानं एक्झिटला बाहेर निघायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हिंद मराठा गोविंद पथकासाठी. त्यानंतर ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथकानं समोर यायचंय. मात्र तत्पूर्वी चला ध्रुवी प्रतिष्ठाननी आत यायचंय आणि कैवारी आणि हृदय सम्राट यांनी तयार राहायचंय. मात्र तत्पूर्वी चला ध्रुवी प्रतिष्ठान रेडी आहे. ध्रुवी प्रतिष्ठान रेडी आहे. त्यानंतर कैवारी आणि हृदय सम्राट यांनी तयार राहायचं. रेडी. चला काउंटडाऊन स्टार्ट होतोय. 3 2 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. तीन इक्के 6 थर ध्रुवी प्रतिष्ठान आता इथे 10, लावतंय. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि अशा पद्धतीनं अत्यंत चपळाईनं ध्रुवी ध्रुवी प्रतिष्ठानचे हे प्रतिष्ठान. गोविंदा तिसऱ्या थरावरती चढलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत दिसतात. सर्व खूप चांगले चढतायत. लहानसा आपला बरोबर गोविंद पथक आहे तो वरती चाललाय. सेफ्टी त्याने घेतलं. हेल्मेट त्याने परिधान केलंय. 5व्या थरावरती आणि ध्रुवी प्रतिष्ठान आरामात. ही 6 थरांची कडक सलामी. वेळेची मर्यादा नाहीये. आरामात उतरायचं आहे. जसे वरती गेलं तसे आरामात या. आपल्यासाठी वेळ थांबलेली आहे. टायमर थांबवलेला आहे. त्याच्यामुळे सावकाश खाली या.
जसे तुम्ही वरती गेलात तसेच तुम्हाला खाली देखील यायचं आहे, कारण ह्याही गोष्टी या संपूर्ण पाहिल्या जात आहेत. आणि ध्रुवी प्रतिष्ठान आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट दाखवला आहे. आपलं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्याला विनंती आहे एक्झिट पॉईंट आपणही बाहेर निघा आणि रिझल्टची थोड्या वेळानंतर आपण प्रतीक्षा करूयात. Next team. त्यानंतर कैवारी गोविंदा पथकानं मैदानात यायचं आहे. कैवारी गोविंदा पथक एक्झिट पॉइंट तिथून जरा थोडा रस्ता मोकळा करा जेणेकरून त्यांना जाऊ द्या. आणि एक्झिट नंतर गेल्यानंतर तुम्हाला समोर यायचं आहे, समोर जाऊन थांबायचं आहे. चला रेडी आहेत. पुढचं मला वाटतं की हृदय सम्राट, नाही पुढचं हृदय सम्राटला मी सांगतोय, त्यांनी लाईन मध्ये राहा. तत्पूर्वी आपण हा जो संपूर्ण दिवसभर दहीहंडीचा थरार अनुभवतोय, जर आपण बघितलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये महिलेचं स्थान हे खूप महत्वाचं असतं. कारण पुरुष घराबाहेर जेव्हा पडतो तेव्हा घरातल्या अनेक जबाबदाऱ्या महिला मंडळींवर असतात आणि त्या तितक्याच सशक्तपणे पेलत असतात. आणि त्यामुळे त्यांना सुद्धा या उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी महिला गोविंदांनी तर थर रचलेच, मात्र आता आपल्या या पाटील कुटुंबातल्या काही भगिनी आणि आशुतोष दादा आणि रोहित दादा यांच्या कुटुंबियातले हे आहेत महिला, त्या इथे दहीहंडी फोडून हा उत्सव साजरा करतील. हिंद मराठा आणि चला सर्वांनी उभं राहायचं. ध्रुवी प्रतिष्ठान यांचे जे कॅप्टन आहेत त्यांनी स्टेज जवळ यायचंय. मात्र तत्पूर्वी आपण हा आशुदादाचा, रोहित दादाचा संपूर्ण परिवार, ही संपूर्ण टीम आहेत. आज महिला देखील काही कमी नाही आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहेत. रणरागिणी म्हणून आपण महिलांना म्हणत असतो. आणि मंचावरती आपण पाहिलं तरी मानाची हंडी जी होती ती आता मात्र या ठिकाणी फोडली जात आहेत. ज्यावेळी भरपूर काही गोष्टीचं अगदी आपण वर्णन करू शकतो. दहीहंडी उत्सव का साजरा केला जातोय, कशा पद्धतीने केला जातोय आणि त्याच्या पाठीमागे कारण काय आहे, या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. परंतु ही मानाची हंडी जी आहे ती मात्र या ठिकाणी आता फोडली जाणार आहे. चला टाळ्यांचा गजर होणार आहे. अरे बोल बजरंग बली की जय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व मान्यवरांसाठी. आशुदादा आणि रोहित दादा यांच्या परिवारासह हा दहीहंडी उत्सव साजरा करताना ऋतिक दादा, खर तर ज्या सर्व कुटुंबातल्या महिलांमुळे हा संपूर्ण उत्सव इथे साजरा होतोय, ज्यांचा आधार रेडी आम्हाला आहेत? लाभतोय, चला पक्क रेडी आहेत आपण ना? हा दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यानंतर लगेचच कैवारी गोविंदा पथकानं तयार राहायचंय. टाइमर स्टार्ट होतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 6 थरांचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीनं सध्या कैवारी गोविंदा पथकाला आपण पाहतायत. कैवारी गोविंदा पथक आणि 6 थरांची ही कडक सलामी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कैवारी गोविंदा पथकासाठी. त्यानंतर आकाश चव्हाण दादा यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. रोहित दादा त्यांचा सत्कार करतील. पण कोणी लवकर आम्हाला टक्कर देत नाही. आज पण कोणी लवकर आम्हाला टक्कर देत नाही. वाघ म्हातारा झाला म्हणून सांगतो गवत
सचिन राठोड दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. रोहित दादा त्यांचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आज पण भीती का वाटते तुम्हाला चला पुढचं गोविंद पथक आहे हृदय सम्राट गोविंद पथक. आम्हाला टक्कर द्यायला आम्ही एनी टाइम तयार असतो बघा ना डायाला. भीत नाही कधी रुपयाला, भीत नाही कधी रुपयाला. हृदय सम्राट गोविंद पथक थर लावण्यापूर्वी कुणाच्या भरवशावर एक खूप महत्वाची सूचना आहे जी तुम्हाला द्यावीशी वाटते. मगाशी 2 संघांनी इथे थर लावले होते. त्यातला पहिला थर होता हिंद मराठा गोविंद पथक आणि दुसरा थर लावला होता दुसऱ्या वेळी लावला होता ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथक. आता गडबड अशी झाली आहे की वेळेचं गणित आपण म्हणतो की वेळ किती महत्वाचा असतो. तर ह्या दोन्ही संघांनी जो वेळ घेतलाय तो सारखा घेतलाय त्यामुळे टाय झालेली आहे आणि पुन्हा हे संघ थर लावतील आणि त्यानंतर त्याच्यातनं एक संघ फायनल साठी जाईल. ओके चला आता तो तत्पूर्वी हृदय सम्राट गोविंद पथक थर लावेल. रेडी प्रिपरेशन टाइम नाव स्टार्ट 3 2 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हृदय सम्राट गोविंद पथक नार्लेश्वरचा सम्राट. टी शर्ट सौजन्य बॉबी हातनोलकर प्रसिद्ध युट्यूबर. औ सावकाश 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 सावकाश. सावकाश सर्व सेफ आहेत फक्त बाजूला घ्या. बाकीच्यानी सावकाश उतरा. बाकीच्यानी सावकाश उतरा. चला रिझल्ट हिंद आणि ध्रुव. चला हिंद मराठा गोविंद पथक लगेच मैदानात यायचंय. हिंद मराठा आणि त्यानंतर ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथक आणि त्यानंतर मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो धागा. आम्हाला जो कोणी नडतो तो थँक्यू थँक्यू थँक्यू. नाचायचं ध्रुवी आपल्या सर्वांना. प्रतिष्ठान गोविंद पथक ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथक जिथे कुठे असेल त्यांनी लगेच तयार राहायचंय. आणि कारण काय माहिती का हे दोन्ही पथक जे आहेत ज्यांना रिपीट काय घेतलंय तर दोघांचं टायमर सेम झालेला आहे म्हणून दोन्ही पथकांना पुन्हा ही संधी असणार आहे. रील स्टार जे रील स्टार आहेत त्यांना विनंती आहे जर कोणाला फोटोज घ्यायचे असतील तर तुम्ही स्टेजवरती येऊ शकता. रील स्टार यश जी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. चिनू आमचे त्यांना VIP डाईस वरती घेऊन येत आहेत. या रील्स क्रिएटर आहेत त्यांना विनंती सर्वांनी वरती या. रील्स क्रिएटर चला रेडी आहेत. प्रिपरेशन टाइम नाउ स्टार्ट 3 2 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सर्वांनी जवळ जा. 2 हात वरती करा. हिंद मराठा गोविंद पथक 6 थर लावतायत.
प्रयत्न खूप चांगले आहेत, चपळाई खूप चांगली आहेत. पाहूया वक्रतुंडच्या सहकार्याने थोडं पुढे जायचंय. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी सराव शिबिर आज मनवेळपाडाच्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर उत्सव, परंपरेचा उत्सव खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय आज दहीकारांचा. आणि अशी ही कडक सलामी हिंद मराठा गोविंद पथकानं दिली आहे. सावकाश सावकाश, सावकाश घाई करू सावकाश. नका. सावकाश उतरायचंय. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही थर लावल्यात. चला त्यांच्या जागेवरती लगेच ध्रुवी प्रतिष्ठान आपण यायचं आहे आणि एक्झिट घ्यायचं आहे. लगेच हिंद मराठा एक्झिट घ्या, बाहेर जा, पुन्हा समोर या. ध्रुवी रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. शेवटची आता काही ही काउंटडाऊन आहे त्याच्यामुळे रोमांचता वाढलेली आहेत. प्रेक्षकांमध्ये वाढलं कोण जिंकणार, डिस्क्वालिफाय झाल्यामुळे ती आणखीन वाढली. अजून मजा येणार आहे. टाय झाल्यामुळे आणखीन वाढली. चला ध्रुवी प्रतिष्ठान जागा आपली पक्की करा. जर आपण बघितलं तर ह्यावेळी सगळे पाया पडत होते, बाबा माझा नको टाइम. बघूया टाइम कोणाचं चांगलं येणार, कोणाची वेळ येणार आणि कोण ही ट्रॉफी आज मात्र इथून मिरवत आपल्या घरी घेऊन जाणार. रेडी आहेत? प्रिपरेशन टाइम नाव स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ध्रुवी प्रतिष्ठान ओ काय वेगानं जात आहेत. हरणाच्या वेगानं, चित्त्याच्या चपलाईनं त्याच्यापेक्षाही वेगानं चालल्यात. वा काय रेस आहे पाहूयात. क्वालिफाय व्हायचं, पुढे जायचं आहे. सलामी देण्यात आलेली आहेत. आरामात आरामात. आता काय वेळेची मर्यादा नाही आहेत. सावकाशा, न डगमगता या. खूप चांगलं कंट्रोल केलंय, नियंत्रण खूप चांगलं मिळवलंय. शेवटी तिथून आता वरून जो गोविंद पथक आहे तो खाली चाललाय. हळूहळू आता एक एक साईड सीडीनं सर्वजण मात्र बाहेरच्या दिशेने आपल्याला येत असताना पाहायला मिळणार आहेत. आमची टीम त्या ठिकाणी रेडी आहे. आमच्यापर्यंत ते निकाल लवकरच कळवणार आहेत. आता धगधग 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 वाढू लागलाय. हो, भरपूर वाढू लागली आहे. कारण का जर आपण बघितलं तर आता फायनलला 3 संघ जाणार आहेत आणि त्यातून आपले 2 संघ जे असतील आम्हाला टक्कर द्यायत नाही. आज पण कोणी लवकर आम्हाला टक्कर द्यायत नाही. वाघ म्हातारा झाला म्हणून सांगतो गवत खाईत नाही. वाघ म्हातारा झाला म्हणून सांगतो गवत खाईत नाही. वाघ म्हातारा झाला चला 3 संघ असणार आहेत. आपले 3 संघ. त्यामधला पहिला संघ तर आहे आई एकविरा. कॅप्टन या, कॅप्टन पुढे या. आई एकविरा. दुसरा गोविंद पथक आहे